नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अतिशय महत्त्वाची ही नोकरीची संधी असणार आहे. 3 वर्षांसाठी मित्रांनो ही नोकरीची संधी तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो विमानतळावर नोकरी करण्याची सुवर्ण संधीही आलेली आहे. तर बघा, मुंबईमध्ये म्हणजेच महाराष्ट्रातच मित्रांनो तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी लाभणार आहे. त्याचबरोबर ही जी संधी आहे ती विमानतळावर नोकरी करण्याची संधी तुम्हाला असणार आहे. तर बघा, वॉक इन रिक्रुटमेंट आहे, म्हणजेच तुमच्या इंटरव्ह्यूतर्फे या ठिकाणी तुम्हाला जॉब दिला जाईल. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, मुंबईला तुमचे जॉब लोकेशन असणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळी पदं या ठिकाणी आहेत आणि पदांची संख्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, मुंबईला तुम्हाला या ठिकाणी जॉबची जी काही लोकेशन आहे ती तुमची असणार आहे. यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जॉबची संधी उपलब्ध असणार आहे. तर बघा, वेगवेगळे पदं आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पद नंबर 1 म्हणजेच पद क्रमांक 1 यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, डेप्युटी मॅनेजर रॅम्प किंवा मग मेंटेनन्स याच्या 7 जागा या ठिकाणी असणार आहेत. आणि या साईडला तुम्हाला वॉक इन डेट अँड टाईम पाहायला मिळते, म्हणजेच इंटरव्ह्यूचा जो काही डेट आहे आणि टाईम तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूची जी काही लोकेशन आहे, जागा आहे, ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बघा, व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगतो, म्हणजेच तुम्हाला लवकर लक्षात येईल. बघा, पद क्रमांक 1 डेप्युटी मॅनेजर रॅम्प किंवा मग मेंटेनन्स 7 पदे भरली जात आहेत. ड्युटी मॅनेजर रॅम्पसाठी 28 पदे भरली जात आहेत. ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी 24 पदे भरली जात आहेत. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 138 पदे भरली जात आहेत. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी 167 पदे या ठिकाणी भरली जात आहेत. ड्युटी मॅनेजर पॅसेंजरसाठी 19 पदे आहेत. ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठी 30 पदे भरली जात आहेत. ड्युटी मॅनेजर कार्गोसाठी 3 पदे. ड्युटी ऑफिसर कार्गोसाठी 8 पदे आणि ज्युनियर ऑफिसर कार्गो अशी 9 पदे या ठिकाणी भरली जात आहेत. आता बघा, ही जी काही मी तुम्हाला पदे सांगितलेली आहेत, म्हणजे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, पद क्रमांक 1 ते पद क्रमांक 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर तुमची जी काही इंटरव्ह्यूची तारीख आहे ती 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यूची जी काही लोकेशन आहे ती काय असणार आहे तर बघा, इंटरव्ह्यूचा संपूर्ण पत्तासुद्धा सांगतोय, लिहून घ्यायचा आहे. GSD कॉम्प्लेक्स नियर शहर पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच CSMI एअरपोर्ट, टर्मिनल क्रमांक 2, गेट नंबर 5, शहर अंधेरी, ईस्ट मुंबई 400099 या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. हा पत्ता व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. त्यानंतर बघा, पुढे सुद्धा पद आहेत अतिशय महत्त्वाची, पद क्रमांक 11 आणि पद क्रमांक 12. तर बघा, पद क्रमांक 11 मध्ये सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 178 पदे या ठिकाणी भरली जात आहेत. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 217 पदे या ठिकाणी भरली जात आहेत. यांच्या ज्या काही इंटरव्ह्यूच्या तारखा आहेत त्या आहेत 21, 22 आणि 23 तारखेला सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. पत्ता तोच असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एकूण 12 पदे भरली जात आहेत. त्यानंतर बघा, आता ही जी काही सर्व्हिस आहे ती काय असणार आहे तर बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी तुमची जॉबची लोकेशन असणार आहे. मेल आणि फिमेल, महिला व पुरुष दोन्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. फिक्स्ड टर्म कॉन्टॅक्ट 3 वर्षांसाठी फिक्स कॉन्टॅक्ट तुमचा असणार आहे. ठीक आहे, 3 वर्षांसाठीचा फिक्स्ड कॉन्टॅक्ट तुमचा असणार आहे. त्याचबरोबर जशी जशी त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल तसा तुमचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी वाढवला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे काही विद्यार्थी आता त्या ठिकाणी काम करत असतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट अंधेरी मुंबई या ठिकाणी, ते सुद्धा अप्लाय या ठिकाणी करू शकणार आहेत. अशा पद्धतीने ही पदभरती असणार आहे. त्याचबरोबर आता शैक्षणिक पात्रता सुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, विजन, मिशन, प्रोसेस, पीपल हे संपूर्ण जी काही माहिती आहे तुम्ही ज्यावेळेस जॉबला त्या ठिकाणी लागाल तुम्हाला त्या ठिकाणी कळवली जाईल. आता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स म्हणजेच शैक्षणिक पात्रता काय तर बघा, ड्युटी मॅनेजर रॅम्प किंवा मग मेंटेनन्स यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे. ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजेत अंडर 10+2+3 पॅटर्न फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 18 इयर्स वर्क एक्सपिरियन्स, म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजेत आणि 18 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असेल, इंजिनिअरिंग रिकॉग्नाइज बाय द स्टेट गव्हर्नमेंट विथ 18 वर्षांचा एक्सपिरियन्स तुमच्याजवळ असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा मग तुमच्याजवळ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असेल, MBA फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 15 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. एकूण पगार किती आहे तर 60,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पगार या ठिकाणी मिळणार आहे. आणि वयाची अट जी आहे ती 55 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा,
पुढे जर आपण या ठिकाणी गेलो तर पुढे आपल्याला पाहायला मिळते पद क्रमांक 2 साठी शैक्षणिक पात्रता काय. पदाचं नाव आहे ड्युटी मॅनेजर रॅम्प. शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजेत. 16 वर्षाचा तुमच्याजवळ अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, किंवा मग 3 वर्षांचा डिप्लोमा जर तुम्ही केला असेल, डिप्लोमा इंजिनिअरिंग, आणि 16 वर्षांचा तुमच्याजवळ जर अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 45,000 रुपये प्रत्येक महिन्याला सॅलरी मिळेल आणि 55 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा ज्युनियर ऑफिसर टेक्निकल यासाठी शैक्षणिक पात्रता काय. फुल टाइम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मस्ट बी इन पोजेशन ऑफ LLM-V तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर बघा हेवी मोटर व्हेकल व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स टू बी प्रोड्युस्ड मॅक्सिमम विदिन 12 मंथ्स और प्रोड्यूस द HMV लायसन्स विदिन द मिनिमम टाइम फ्रेम ॲज पर द प्रिव्हेलिंग रूल्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. तर बघा ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल त्या अगोदर तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचं जे काही हेवी मोटर व्हेकल लायसन्स असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. या ठिकाणी सॅलरी काय मिळणार आहे तुम्हाला ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी 28,200 रुपये प्रत्येक महिन्याला सॅलरी मिळेल. वयाची अट काय जनरल प्रवर्गासाठी OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची ह्या ठिकाणी रिलॅक्सेशन असेल म्हणजे 3 वर्षांची सूट असेल. त्याचबरोबर SC ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट या ठिकाणी या पदांसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचं पद आहे आपलं रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. 4थ्या नंबरचं पद आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय 3 वर्षांचा डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल रिकग्नाइज्ड बाय द स्टेट ऑफ गव्हर्नमेंट, किंवा मग ITI तुम्ही जर केलेला असेल टोटल 3 वर्षांचा इन मोटर व्हेकल, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, नंतर डिझेल मेकॅनिक, बेंच फिटर, वेल्डर, ITI विथ NCTBT certificate issued from Directorate of Vocational Education and Training of any state central government with 1 year experience in case of welder after passing SSC म्हणजे 10वी equivalent examination with Hindi, English, local language as one of the subject. अँड यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा जर तुम्ही ITI वगैरे केलेला असेल 3 वर्षांचा तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे, किंवा मग 3 वर्षांचा डिप्लोमा जर तुम्ही केलेला असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्समध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तुमची सॅलरी काय असणार आहे तर बघा 25,980 रुपये तुमची सॅलरी असणार आहे. 28 वर्षांपर्यंतची वयाची अट आहे. OBCसाठी 3 वर्षांची सूट असणार आहे. SC STसाठी 5 वर्षांची सूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढचं पद असणार आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. यामध्ये बघा जर तुम्ही 10वी पास असाल त्याचबरोबर तुमच्याजवळ जर HMV हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जो ट्रेड टेस्ट तुमचा घेतला जाईल त्यावेळेस तुमच्याजवळ ते असायला पाहिजेत. आणि तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो एकूण प्रत्येक महिन्याला 23,640 रुपये प्रत्येक महिन्याला पेमेंट मिळणार आहे. 28 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी सुद्धा असणार आहे. 3 वर्षांची सूट आहे. OBC प्रवर्गासाठी, SC ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा 6व्या नंबरचं पद आहे ड्युटी मॅनेजर पॅसेंजरसाठी. तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजेत. 16 वर्षांचा तुमच्याजवळ एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. 45,000 रुपये तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक महिन्याला. त्याचबरोबर 55 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा पुढचं पद आहे ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठी. या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि 12 वर्षांचा तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 32,200 रुपये तुम्हाला सॅलरी मिळेल. त्याचबरोबर 50 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघा पुढचं पद असणार आहे अतिशय महत्त्वाचं ड्युटी मॅनेजर कार्गो. यासाठी बघा ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजेत. 16 वर्षांचा तुमच्याजवळ जर एक्सपिरियन्स असेल कार्गो हँडलिंग संदर्भाचा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 45,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला सॅलरी मिळेल आणि 55 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं पद आहे ड्युटी ऑफिसर कार्गोसाठी. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट प्लस 12 वर्षांचा म्हणजे 12 वर्षांचा तुमच्याजवळ अनुभव त्या ठिकाणी असायला पाहिजे. कार्गो हँडलिंगचा किंवा मग एअरपोर्ट ऑपरेटर म्हणून जर तुमच्याजवळ अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी 32,200 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार. 50 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर कार्गोसाठी. तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजेत. 9 वर्षांचा तुमच्याजवळ अनुभव जर असेल कार्गो हँडलिंग संदर्भात तर तुम्ही अर्ज करू शकता. 28,200 रुपये प्रत्येक महिन्याला पेमेंट मिळणार आहे. या ठिकाणी वयाची अट आहे जनरल प्रवर्गासाठी 35 वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट, SC STसाठी 5 वर्षांची सूट पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर 11व्या नंबरचं पद आहे सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी. ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजेत प्लस 5 वर्षांचा तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असायला पाहिजेत तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज करू शकतात. 26,980 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेमेंट मिळणार आहे. 35 वर्षांपर्यंतची वयाची अट या ठिकाणी असणार आहे. SC STसाठी 5 वर्ष सूट आणि OBCसाठी 3 वर्षांची सूट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर पुढचं पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पद आहे. ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजेत. ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी
अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही कॅन्डिडेट हॅव्हिंग एअरलाईन GHA कार्गो एअरलाईन टिकेटिंग एक्सपिरियन्स और एअरलाईन डिप्लोमा और सर्टिफाइड कोर्स लाइक डिप्लोमा इन IATA FTAA और IATA FIATA और IATA DGR और IATA कार्गो शुड बी प्रोफिशियंट इन यूज अ PC। तर बघा, जर तुम्ही संबंधित हा जो काही अनुभव तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। एकूण जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, तुम्हाला 25,980 रुपये पगार तुमचा असणार आहे। 28 वर्षांपर्यंतची वयाची अट आहे। OBCसाठी 3 वर्षांची सूट आणि SC ST साठी 5 वर्षांची सूट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती या पदांसंदर्भातची घेतलेली आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे। तर मित्रांनो, तुमचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी असेल आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉबची जी काही माहिती ती त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतरच मिळणार आहे। त्यानंतर बघा, आता आपण ह्या ठिकाणी जी काही फी आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया। हा बघा, हा अशा पद्धतीचा अर्ज तुम्हाला पाहायला मिळत आहे। हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। आता बघा, फी संदर्भातची काय माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर बघा मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे बघा, ॲप्लिकेंट्स मीटिंग विथ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन्ड इन दिस ॲडव्हर्टाइजमेंट। तर बघा, या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जाहिरातीमध्ये जे काही शैक्षणिक पात्रता दिलेली जे फुलफिल करत असतील त्या विद्यार्थ्यांनी 1 डिसेंबर 2023 पासून आर रिक्वायर्ड टू वॉक इन पर्सन टू द व्हेन्यू ऑफ द डेट and time as specified above along with the application form duly filled in and copies of the testimonial certificates as per attached application format with this advertisement and non-refundable application fee of ₹500। तर बघा, 500 रुपये फी जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे ओपन प्रवर्गासाठी। आणि जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, नो फीज आर टू बी पेड बाय एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST कम्युनिटीज। प्लीज राईट युअर फुल नेम अँड मोबाईल नंबर ॲट द रिव्हर्स साईड ऑफ द डिमांड ड्राफ्ट। तर बघा मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट तुम्हाला करावा लागणार आहे कुठल्या नावाने, तर बघा AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने तुम्हाला 500 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट करावा लागणार आहे। जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल, SC ST असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फीसुद्धा लागणार नाही आहे। तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अतिशय महत्त्वाची ही पदभरती असणार आहे। पदांची संपूर्ण माहितीसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर इंटरनॅशनल एअरपोर्टवर तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्ण संधी असणार आहे। तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।